नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 11वी प्रकरण 3 भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतीबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींमध्ये मुख्यतः 3 मुद्दे आहेत। त्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत। पहिला आहे भारतातील ताम्रपाषाणयुगीन, दुसरा आहे ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र, तिसरा आहे भारतातील महापाषाणयुग। तर पहिल्यांदा आपल्याला भारतातील ताम्रपाषाणयुग याविषयी माहिती पाहायचं आहे। त्यानंतर ताम्रपाषाण युगामध्ये राजस्थानमधील आहाड किंवा बन्ना संस्कृती पाहायचं आहे। दुसरं आहे गणेश्वर जोधपुरा संस्कृतीविषयी आपल्याला सविस्तर विश्लेषण घ्यायचं आहे। गंगेचे खोऱ्यामधील गेरू रंगाची भांडी आणि ताम्रयुगी म्हणजे ताम्रपाषाणयुगीन स्थळे याविषयी माहिती पाहायचं आहे। बिहार, बंगाल, ओरिसा येथे जे काही ताम्रपाषाणयुगीन स्थळं होते त्याविषयी सुद्धा माहिती पाहायचं आहे। त्यानंतर मध्य प्रदेशमधील कायथा संस्कृती, माळवा संस्कृती आणि गुजरातमधील संस्कृती याविषयी सुद्धा आपल्याला या त्यामध्ये चर्चा करायची आहे। तर प्रथमतः पाहत असताना ताम्रपाषाण युग म्हणजे काय? तांबे आणि दगडापासून जे काही हत्यारे अवजारे बनवलं जातं त्या युगाला आपण काय म्हणतो? ताम्रपाषाण युग असं म्हणतो। बघा, नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासामुळे उत्तर हडप्पाकालीन लोकांनाही स्थलांतर करावं लागलं। म्हणजे नागरी हडप्पा म्हणजे सुव्यवस्थित विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासामुळे काय झालेलं होतं? उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना हे उत्तर हडप्पा म्हणजे जो हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला होता त्या हडप्पाकालीन संस्कृतीच्या लोकांनाही काय करावं लागलं? स्थलांतर करावं लागलेलं आपल्याला दिसून येतो। आणि नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे जेथे गेले तेथील लोकांमध्ये ते मिसळले, रुजले आणि ते स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळून गेले। त्या त्या ठिकाणी नवीन ग्रामवसाहतीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयास आल्या। म्हणजे हे नागरी हडप्पा संस्कृती आणि उत्तर हडप्पा संस्कृती ऱ्हास झाल्यामुळे ज्यांनी स्थलांतर केलं आणि कुठे कुठे ते गेले, पोचले, तेथील लोकांमध्ये ते मिसळले, रुजले, त्यांच्यामध्ये विचाराचे देवाणघेवाण झालं, संस्कृतीचं देवाणघेवाण झालं। जे काही ज्ञान कला ह्यांच्याकडे होतं, मातीची भांडी बनवण्याचं ज्ञान होतं किंवा कुठल्या तरी कला होतं, तेथील लोकांना शिकवले। यांनी पारंपरिकतेने पार पडत असलेले सण वगैरे त्यांनी शिकवले आणि ते स्थानिक लोकांची संस्कृती सुद्धा आत्मसात केली आपल्याला दिसून येतं। त्यामुळं ग्रामवसाहतीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती त्या काळाला उदयाला आलेला दिसून येतो। तर उत्तर हडप्पा काळात हडप्पा नगराच्या अवशेषावर वसलेल्या वसाहतीची घर बांधणी म्हणा, म्हणजे उत्तर हडप्पा काळात हडप्पा संस्कृतीच्या अवशेषावर वसलेल्या घर बांधणी म्हणा, ग्रामवसाहतीची रचना म्हणा, यामध्ये नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील शिस्त आढळत नाही। म्हणजे त्याचा हडप्पा येथील याच्या नावाने निर्देशित केलेल्या दफनस्थळातील मिळालेल्या अस्थिकुंभावर नक्षीचे नमुनेही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। त्यामध्ये चंद्र, सूर्य, मासे, हरिण आणि मोर या प्रतीकाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो। तर मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेलं आहे। थोडक्यात उत्तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये काहीशी वेगळी असलेलं आपल्याला दिसून येतं। आता हडप्पाच्या याची दफनस्थळातील येथील कुंभावरील नक्षी दाखवलेल्या आहेत। बघा, अर्धचंद्र असं दाखवलेले आहेत। याची नक्षीवरील कुंभावरील काम म्हणजे तिथे मासे होते, मोर होते, मोराच्या पोटात काय होतं? मृतांचं शरीर होतं। अशा प्रकारे थोडक्यात उत्तर हडप्पा काळात लोकांची वैशिष्ट्ये एक प्रकारे विभिन्न किंवा वेगळी असलेलं आपल्याला दिसून येतो। तर उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक आर्य असावेत असे काही पुरातत्वज्ञाचं मत होते। म्हणजे जेव्हा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, काही ऱ्हासानंतरचं संस्कृतीचे लोक जे कोण असेल ते वैदिक आर्य असेल असं काही शास्त्रज्ञांचं मत होतं। मात्र हडप्पा संस्कृतीचे लोक, नागरी हडप्पा लोकांच्या पुढील पिढ्या होते की ते आर्य होतं। म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक हे नागरी हडप्पा संस्कृतीच्या पुढील पिढ्या होते की ते आर्य होते हे अजूनही सिद्ध झालेलं नाही। हे ठरवण्यासाठी संशोधकाला, शास्त्रज्ञाला आणखीन संशोधनाची आवश्यकता आहे। अशा प्रकारे आपण हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला, तर ऱ्हासानंतर तेथील लोक स्थलांतर झाले आणि जिथे जिथे ते पोचले तेथील स्थानिक लोकांमध्ये मिसळले, रुजले, नवीन संस्कृती उदयाला आल्या, त्या संस्कृतीविषयी आपल्याला इथे चर्चा करायचं आहे। आणि हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक ते मूळचा कोण होते? ते हडप्पा संस्कृतीच्या पुढील पिढ्या होते की वैदिक आर्य लोक होते? याचंही संशोधन अजून चाललेलं आहे। त्याविषयी पुरेशी माहिती आपल्याला अजून उपलब्ध झाले नाही, त्यामुळे संशोधनाची आवश्यकता आहे। तर आता पहिल्यांदा आपल्याला ह्या लोकांचं जेथे जेथे पोचले तिथे कुठकुठल्या संस्कृती निर्माण झाली त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे। राजस्थान बघा, पहिल्यांदा राजस्थानमधील आहाड किंवा बन्ना संस्कृतीबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे।
बघा, भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हडप्पा संस्कृती नंतरच्या, म्हणजे भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हडप्पा संस्कृती नंतरच्या काळातील आहे. म्हणजे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा काय झालेला आहे, उदय झालेला आहे. मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी ही संस्कृती काय आहे, राजस्थानच्या मेवाड प्रांतातील आहाड किंवा बनास नावाने ओळखली जाणारी संस्कृती ही काय आहे, हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती होती. उदयपूर जवळचे बालातल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची काय आहे, उदयपूर जवळील बालातल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची काय आहे, महत्त्वाची स्थळे आहेत. बालातल येथील पुराव्यानुसार ती इसवी सनापूर्वी सुमारे 4000 वर्षे इतकी प्राचीन होती. म्हणजे उदयपूर जवळचे बालातल आणि गिलुंड ही हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची स्थळे असून बालातल येथील जो काही साक्ष पुरावा मिळालेले आहेत ते इसवी सनापूर्वी 4000 वर्षे इतकं प्राचीन असून उदयपूर जवळच्या आहाड येथे तिचा शोध प्रथम लागला, म्हणून तिला काय म्हटलं जातं, आहाड संस्कृती हे नाव देण्यात आलेलं आहे. हे गाव आहाड या बनास नदीच्या उपनदीवर वसलेलं असून तिला बनास संस्कृती असंही नाव आहे. अशा प्रकारे पुरावस्तू म्हणजे जे अवशेष, खापर वगैरे भेटलेले आहेत ते. पुरावस्तू म्हणजे जे मंदिराच्या स्वरूपात, इमारती, मस्जिद, महलाच्या स्वरूपात जे काही अवशेष, म्हणजे घराच्या स्वरूपात वगैरे अवशेष मिळालेले आहेत, यांच्या आधारे असे दिसते की बालातल येथे मोठ्या प्रमाणात मातीच्या भांड्याचे उत्पादन होत असे. बालातल येथे तयार झालेल्या भांड्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या ग्राम वसाहतींना केला जात असे. म्हणजे बालातल येथे जे काही वस्तूचं उत्पादन होत होतं त्या उत्पादनाचा पुरवठा आहाड संस्कृतीचे इतर ग्राम वसाहतींना सुद्धा पुरवठा केला जात होता. मातीच्या भांड्याच्या बरोबरीने मातीचे बैल म्हणा, शंखाच्या वस्तू, दगडी पाती, चिमण्या, बाणाची आग्रे म्हणा, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू विपुल प्रमाणात उत्खननामध्ये भेटलेल्या दिसून येतात. मग बालातलमधील घरे पक्क्या विटाची, 2 आडव्या आणि 2 उभ्या अशा विटाची रचना करून, त्यालाच काय म्हटलं जातं, इंग्लिश बॉन्ड पद्धत असं म्हटलं जातं, अशा पद्धतीने बांधलेलं आपल्याला दिसून येतो. मग बालातलभोवती तटबंदीही होतं. ते तेथील लोकांच्या हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचे एक सबळ पुरावे असे मानले जाते. मग राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीमधून या संस्कृतीचे लोक तांबे मिळवत होते. मग राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीमधून या संस्कृतीचे लोक तांब्याचे खाणी मिळवत असून तांबे वितळून शुद्ध करण्याचे ज्ञानही काय होतं, त्यांच्याकडे होतं. मग तांबे वितळून शुद्ध करण्याचे ज्ञान त्या लोकांकडे असून हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत असे दिसते. मग हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच काय घेत होते, तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावे असं अनुमान बांधलं जातं. पुढची संस्कृती आहे गणेश्वर जोधपुरा संस्कृती. या संस्कृतीविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. गणेश्वर जोधपुरा नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची स्थळे मुख्यतः कुठे आहेत, राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीच्या परिसरात सापडलेला आहेत. मग तेथील गाव वसाहती हडप्पा पूर्व काळापासून अस्तित्वात होत्या. गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याची बाण आणि बाले याची आग्रे म्हणा, मासेमारीचे गळ म्हणा, बांगड्या, चिन्या यासारख्या वस्तू आणि मातीची भांडी मिळालेलं आहेत. तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना गणेश्वर जोधपुरा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू पुरवत असलेला दिसून येतं. अशा प्रकारे हडप्पा संस्कृती आणि गणेश्वर जोधपुरा संस्कृती यांच्यामध्ये व्यापार होत होता, देवाणघेवाण होत होता. गणेश्वर जोधपुरा संस्कृती ओळखले जाणारी संस्कृतीची उगम मुख्यतः कुठं झालेला आहे, तर राजस्थानमधील खेत्री येथे तांब्याच्या खाणीच्या परिसरात झालेले असल्यामुळं तेथील गाव वसाहती हडप्पा पूर्व काळापासूनच ते अस्तित्वात होतं असं दिसून येतं. मग गणेश्वर येथील उत्खननामध्ये काय सापडलेले आहेत, तांब्याचे बाण म्हणा, भाले म्हणा आणि आग्रे, मासेमारीची गळ, बांगड्या, चिन्या ह्यासारख्या वस्तू मिळालेल्या असून मातीची भांडी सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या संस्कृतीच्या अवशेषामध्ये मिळालेले असून हडप्पा संस्कृतीच्या लोकांना गणेश्वर जोधपुरा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात पुरवठा करत असतात याची माहिती आपल्याला यातून मिळते. तर पुढची संस्कृती आहे गंगेच्या खोऱ्यात उदयास आलेली संस्कृतीबद्दल आपल्याला पाहायचं आहे. ही ताम्रनिधी तांब्याच्या वापर करत असलेल्या संस्कृतीविषयी पाहायचं आहे. गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी तिथे सापडलेले आहेत. बघा, गेरू रंगाच्या भांड्याची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रमाणामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ स्वरूपात
असलेल्या अवस्थेत आपल्याला सापडतात. या संस्कृतीची स्थळे कुठे कुठे आहेत म्हणजे गेरू रंगाची भांड्याची खापरे कुठे आपल्याला सापडतात? नदीच्या पात्रात सापडत असल्याने हजारो वर्षाच्या कालावधीने ते झिजलेले असते, ठिसूळ स्वरूपात सापडलेले असतात. ह्या संस्कृतीची स्थळे कुठे कुठे आहेत तर ते कुठे कुठे ह्याची साक्ष भेटलेले आहेत तर पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात ते सापडलेला दिसून येतात. मग या संस्कृतीच्या लोकांच्या घराच्या जमिनी व्यवस्थित चोपून तयार केलेले असतात. मग ह्या संस्कृतीच्या लोकांच्या घराच्या जमिनी कसं व्यवस्थित चोपून सारवून ते तयार केलेले असत. त्या घराच्या आत काय काय असायच्या? चुली असायच्या, मातीच्या पक्क्या भाजलेल्या, पुरुषरूपी ते बाहुल्या त्यांच्याकडे असायच्या. मग बैल यासारख्या वस्तू मिळालेल्या आहेत. म्हणजे उत्खननामध्ये काय मिळालेले आहेत? चूल वगैरे मिळालेले आहेत आणि मातीच्या खेळणी आहे ते कसं आहे? बाहुले आहे ते पुरुषरूपी आहे आणि बैल यासारख्या वस्तू मिळालेल्या आहेत. गाई गुरांची हाडे तसेच तांदूळ आणि सातू यांचे अवशेष सुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जे काही पशुपालन वगैरे ते लोक करत होते, गाई गुरे त्यांच्याकडे होते, त्यांचे हाडे मिळाले, सातू हे धान्य आहे त्यांचेही अवशेष त्यांना भेटलेले आहेत. त्याच्या आधारे या संस्कृतीचे लोक स्थिर गाव वसाहतींमधून राहत होते. याच्या आधारे काय कळून येतं आपल्याला? या संस्कृतीचे लोक काय करत होते? भटक्या जमातीचे जीवन जगत नसून ते एक स्थिर गाव वसाहतीमध्ये राहत होते आणि ते शेती करत होते. यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. दुसरं म्हणजे गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या या संस्कृतीच्या राजस्थानमधील काळ इसवी सन पूर्वी सुमारे 3000 वर्षे इतका प्राचीन आहे. म्हणजे गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या या संस्कृतीच्या लोकांचा राजस्थानमधील काळ इसवी सन पूर्व किती आहे? 3000 वर्षे इतकं प्राचीन असून ही संस्कृती गंगा यमुनाच्या दुआबात म्हणजे दोन्ही नद्याच्या मध्यभागी इसवी सन पूर्व 2000च्या सुमारास नांदत असलेल्या आहे. म्हणजे भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश म्हणा, बंगाल, बिहार म्हणा, ओडिसा, मध्य प्रदेश येथे मिळालेले आहेत. ताम्रनिधीमधील वस्तूचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर त्यांच्या तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते हे स्पष्ट होतं. गेरू रंगाच्या भांड्याची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात आहेत. म्हणजे त्यामुळे ताम्रनिधीमधील वस्तू घडवणारे कारागीर म्हणा, गेरू रंगाच्या भांड्याच्या संस्कृतीचे होते असे मानलं जातं. ही संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात स्थलांतर केलेल्या हडप्पा लोकांची आहे असे काही पुरातत्वज्ञाचं मत होते. काही अभ्यासकांनी गंगा यमुनाच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधीचा संबंध वैदिक आर्याशी सुद्धा जोडलेले आहेत. म्हणजे परंतु या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सानिध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी असा एक मतप्रवाह आहे. अशा प्रकारे ही संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या नंतर च्या काळात स्थलांतर झालेल्या हडप्पा लोकांची आहे असे काही पुरातत्वज्ञाचं मत असलं तरी काही अभ्यासकांनी गंगा यमुनाच्या दुआबात सापडलेला ताम्रनिधीचा संबंध कशाशी जोडलेला आहे? नंतरच्या काळात आलेले वैदिक आर्य ते मूळ भारतीय होते का? हडप्पा संस्कृतीचे पिढी होते का? किंवा मध्य एशियातून बाहेरून आलेले वैदिक आर्य होते हे माहीत नाही. ते संशोधनाची गरज आहे, त्यांच्याशी जोडलेलं आहे. परंतु या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी म्हणा, ताम्रनिधी यामध्ये असलेल्या सानिध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी असा एक प्रभावी मतप्रवाह असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे बिहार, बंगाल आणि ओडिसा या मुद्द्याविषयी पाहणार आहोत. तर बिहार, बंगाल आणि ओडिसा, मध्य प्रदेशात ताम्रनिधी जरी मिळालेली असली तरी गेरू रंगाची भांडी ह्या प्रदेशामध्ये मिळत नाहीत. म्हणजे अगोदरच्या संस्कृतीमध्ये ताम्रनिधीबरोबर गेरू रंगाची सुद्धा भांडी भेटत होते. ह्याच्यामध्ये जरी बिहार, बंगाल, ओरिसा आणि मध्य प्रदेशमध्ये ताम्रनिधी जरी मिळालेलं असलं तरी गेरू रंगाची भांडी मिळत नाही. या राज्यामध्ये ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीची स्थळे उजेडात आलेली आहेत. म्हणजे बिहारमधली चिरांड म्हणा, सोनपूर म्हणा यासारख्या स्थळाच्या उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळालेली आहेत. या भांड्याचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्याच्या घाटासारखं आहे. मग त्यावरून हडप्पा संस्कृतीचे लोक कुठंपर्यंत पोचलेले होते? बिहारपर्यंत पोचलेलं होतं आणि त्याचा एक प्रभाव स्थानिक संस्कृतीवर सुद्धा पडलेला होता असे दिसते. आणि बंगाल आणि ओडिसातही काही ताम्रपाषाण विभिन्न स्थळांमधील भांड्याचे घाट हडप्पा संस्कृतीचा प्रभाव दर्शवणारे आहेत. त्यामध्ये वाडगे, कुंडे यांचा समावेश आहे. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीचे अवशेषाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर बंगाल, बिहार आणि ओडिसा आणि मध्य प्रदेशामध्ये ताम्रपाषाण विभिन्न संस्कृतीचे किंवा तांब्याचे जे काही अवशेष जरी सापडले तरी तिथे गेरू रंगाचे भांडी सापडलेले नाहीत. आणि ह्या संस्कृतीची स्थळे कुठं कुठं उजळण्यात आलेले आहेत तर बिहारमधील चिराण, सोनपूर
ह्यासारख्या स्थळाच्या उत्खननामध्ये आलेले असून ह्याचे रंग कसे होते, काळे आणि तांबडी मातीचे असायचे. त्याचे घाट हडप्पा संस्कृतीच्या घाटासारखे असायचे. त्यावरून हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचलेलं दिसून येतं आणि त्याचा प्रभाव स्थानिक संस्कृतीवर झालेला असून बंगाल आणि ओडिसापर्यंत ही ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील स्थळाचे भांड्याचे घाट हडप्पा संस्कृतीचा प्रभाव दर्शवणारं असून त्यामध्ये वाडगे आणि कुंडे ह्याचा समावेश असलेला दिसून येतो. पुढचा आहे मध्य प्रदेश. बघा, मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला कायथा संस्कृती, माळवा संस्कृती आणि गुजरातमधील संस्कृतीबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. कायथा हे गाव मध्य प्रदेशमधील उज्जैनकडून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर छोटी कालीसिंध या नदीच्या तीरावर आहे. म्हणजे कायथा हे गाव आहे एक, ते मध्य प्रदेशमधील उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर असलेले छोटी कालीसिंध या नदीच्या तीरावर आहे. ही नदी चंबळ नदीची काय आहे, उपनदी आहे. मग कायथा संस्कृती आणि नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती. कायथा संस्कृती ही काय होती, नागरी हडप्पा संस्कृती म्हणजे ते हडप्पा संस्कृतीचा सर्वोच्च प्रगतीचा काळ म्हणजे सुव्यवस्थित नगररचना असलेला काळ, त्याच्याशी ही कायथा संस्कृती समकालीन असून कायथा संस्कृतीचे लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होतं. म्हणजे ते संस्कृती हाताने घडवलेली मातीची भांडी म्हणा, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे वापरत होते. त्याखेरीज कायथा येथील घरांमध्ये तांब्याची कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्याचे मणी असलेले हार म्हणा, संगजिरा या दगडाच्या बुट्टीपासून बनवलेल्या चकतीच्या आकाराचे छोटे मणी म्हणा, यासारख्या वस्तू मिळालेल्या आपल्याला दिसून येतो. म्हणजे कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगराच्या उदयाच्या आधीच्या काळापासून असावा असे दिसते. कायथा संस्कृतीनंतर राजस्थानमधील आहाड संस्कृतीचे लोक कुठं आले, मध्य प्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशात एकत्रित नांदल्या असल्याची ही शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष आपल्याला मिळतात. अशा प्रकारे कायथा संस्कृतीविषयी आता आपण माहिती पाहिली आहे. बघा, कायथा संस्कृती हे मध्य प्रदेशातील उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर म्हणजे छोटी कालीसिंध या नदीच्या तीरावर असून ही नदी चंबळ नदीची काय आहे, उपनदी आहे. दुसरं म्हणजे कायथा संस्कृती ही नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन आहे. कायथा संस्कृतीचे लोकांचे जीवन कसं होतं, शेती आणि पशुपालनावर अवलंबून होतं. ते प्रामुख्याने हाताने बनवलेले मातीची भांडी बनवत असत. गारगोटीच्या दगडापासून ते सूक्ष्मास्त्रे बनवित असत. त्याखेरीज कायथा संस्कृतीच्या घरामध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी, भांगड्या, मौल्यवान खड्याचे मणी आणि हार, संगजिरा दगडाच्या बुट्टीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी यासारख्या वस्तू सुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत. कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगराच्या उदयाच्या आधीच्या काळापासून असावा असा दिसतं. कायथा संस्कृतीनंतर राजस्थानमधील आहाड संस्कृतीचे लोक कुठं आलेले होते, मध्य प्रदेशात आलेले होते. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशात एकत्रित नांदल्याचे असण्याची शक्यता आहे. त्यानंतर माळवा संस्कृतीचे अवशेष त्याच प्रदेशात म्हणजे त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष आपल्याला मिळतात. आता आपल्याला ह्याच माळवा संस्कृतीचे अवशेषाबद्दल किंवा संस्कृतीबद्दल माहिती पाहायचं आहे. माळवा संस्कृतीचे उदय आणि विस्तार प्रथम कुठं झालेला आहे, माळव्यात झालेला आहे. हे तिच्या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होतं. मग माळवा संस्कृती कुठे आहे, नेमकं मध्य प्रदेशात इसवी सन पूर्वी 1800 ते 1200 या कालखंडात अस्तित्वात असलेला दिसून येतो. म्हणजे नर्मदा नदीवरील महेश्वर या गावाच्या पलीकडील तीरावर नावाडा टोली नावाचे माळवा संस्कृतीचे काय आहे, महत्त्वाचे स्थळ आहे. म्हणजे नर्मदा नदीवरील महेश्वर या गावाच्या पलीकडील नर्मदा नदीवरील महेश्वर या गावाच्या पलीकडील नावडा टोली नावाचे माळवा संस्कृतीचे एक महत्त्वाचे स्थळ असून त्याखेरीज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाचे स्थळ आहेत. त्याखेरीज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण आणि उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळं असलेलं आपल्याला दिसून येतं. नागदा आणि एरण येथील माळवा संस्कृतीच्या गाव वसाहती कशा आहेत, तटबंदीयुक्त होत्या. अशा प्रकारे माळवा संस्कृतीविषयी सुद्धा आपण माहिती पाहिलेलो आहोत. माळवा संस्कृती कसा आहे, उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झालेला असून तिच्या नावावरूनच त्या संस्कृतीला काय पडलेलं आहे, माळवा संस्कृती असं पडलेलं आहे. तर इसवी सन पूर्व 1800 ते 1200 या कालखंडात ही संस्कृती अस्तित्वात होती. नर्मदा नदीवरील महेश्वर गावाच्या पलीकडील तीरावरील नावाडाटोली नावाचे माळवा संस्कृतीचे एक महत्त्वाचे स्थळ असून त्याखेरीज मध्य प्रदेश
महाराष्ट्रातील सागर जिल्ह्यातील एरण आणि उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळं असलेलं आपल्याला दिसून येतात। नागदा आणि एरण हे माळवा संस्कृतीचे एक गाव वसाहती कशा होत्या, तटबंदीयुक्त असलेल्या आपल्याला दिसतात। अशा प्रकारे माळवा संस्कृतीविषयी पाहिलं। पुढचा पॉईंट आहे गुजरात। तर बघा, गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतीचा काळ म्हणजे गुजरातमध्ये जो काही ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतीचा काळ होता तो काय होता, इसवी सन पूर्व म्हणजे 3950 ते 2600। नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ काय होता, इसवी सन पूर्व 2600 ते 1900 होता आणि हडप्पोत्तर संस्कृतीचा काळ काय होता, इसवी सन पूर्व 1900 ते 900 होता। या तीनही टप्प्याशी तो काय आहे, मिळता जुळता आहे। अशा प्रकारे गुजरातमध्ये गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्याचे स्रोत काय आहे, विपुल प्रमाणात आहेत। त्याचा उपयोग करून रंगबिरंगी मणी बनवणे हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग असलेला दिसून येतो। हे खडे उपलब्ध करून देण्यात गुजरातमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीचा मोठा वाटा असावा। त्या प्रामुख्याने पशुपालकांचा ग्राम वसाहती होत्या। काही ठिकाणी हे लोक नीमभटके जीवनही जगत असावे। म्हणजे गुजरातमधील गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्याचे स्रोत विपुल प्रमाणात असलेला आपल्याला मिळतो। त्याचा उपयोग करून रंगबिरंगी मणी बनवण्याचं काम आणि हा हडप्पा संस्कृतीमधील काय होता, एक मोठा उद्योग होता। हे खडे उपलब्ध करून देण्यात गुजरातमधील नवाश्मयुगीन ग्राम वसाहतीचा काय होता, मोठा वाटा होता। त्यामध्ये प्रामुख्याने पशुपालकाच्या ग्राम वसाहती होत्या। काही ठिकाणी हे लोक भटके आणि नीमभटके जीवनही जगत असावे। त्यानंतर गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतीच्या मातीच्या भांड्यामध्ये कच्छ सौराष्ट्र म्हणा, उत्तर गुजरात म्हणा असे प्रादेशिक वैविध्य आढळतं। इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास कच्छ सौराष्ट्रातल्या गाव वसाहती उजाडून आलेल्या आहेत। हडप्पोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रात रंगपूर संस्कृती होत्या। या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्याचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्याचे रंग, घाट आणि नक्षी याबाबत साम्य होते। त्या इसवी सनापूर्वी 1800 ते 1200 या काळात अस्तित्वात होत्या। हडप्पोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती आणि हडप्पोत्तर संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या रासानंतरच्या काळामध्ये म्हणजे रास होत असतानाच्या काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रामध्ये म्हणजे दक्षिण गुजरातमध्ये त्यालाच सौराष्ट्र म्हटलं जातं। प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रात रंगपूर संस्कृती ही नांदत होत्या। ह्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्याचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्याचे रंग, घाट आणि नक्षी याबाबत ह्यांच्यामध्ये काय आहे, साम्य असलेला दिसून येतो। त्या इसवी सनापूर्वी 1800 ते 1200 या काळात अस्तित्वात होत्या। अशा प्रकारे आपण गुजरातबद्दल माहिती पाहिलेलो आहोत। नमस्कार।